लहान मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी तुम्ही देऊ शकता। खूप सोपी रेसिपी आहे। स्कूल टिफिन रेसिपी आपण आज बनवणार आहोत। जे छोटे मुलं असतात ना त्यांच्यासाठी स्पेशल रेसिपी ही आपण करणार आहोत। व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। तर इथे एक वाटी मी शेवई घेतली आहे। जी ब्राऊन कलरची शेवई असते ना तीच आपण शेवई इथे वापरत आहोत। तर एकाच वाटीने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे। 1 वाटी शेवई, अर्धी वाटी दही घेतला आहे। आता त्याच्यामध्येच पाव वाटी आपल्याला मका टाकायचा आहे आणि पाव वाटी बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि पाव वाटीला थोडंसं कमी कांदा टाकायचा आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत। जर तुम्हाला मिरचीचं प्रमाण अजून कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता। याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। तुम्ही याची इडलीसुद्धा बनवू शकता। इडली पण खूप मस्त होते। तर आता आपण इथे 1 ग्लास पाणी घेतलं आहे। हे पाणी आपण गरम करण्यासाठी गॅसवर ठेवूया। इथं मी छोटी प्लेट आहे ना ती चाळणीची प्लेट घेतली आहे। त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। आता हे सगळं जे मिश्रण आहे शेवईचं आपण ह्या प्लेटीवर टाकून घेऊया। व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं दाबून टाकायचं आहे। म्हणजे व्यवस्थित चमच्याने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि जास्त जाड थर नका देऊ, थोडंसं पातळ थर ठेवा म्हणजे पटकन शेवई शिजते। आता हे व्यवस्थित पसरून झालेलं आहे। तर आपण हे 5 मिनटं शेवई छान वाफेवर शिजू देणार आहोत। तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही करायचं आहे। एकदम परफेक्ट रेसिपी होते। नो फेल रेसिपी आहे। नक्की करून बघा। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता ही चाळणीची प्लेट आपल्याला याच्यावर ठेवायची आहे आणि 5 मिनटं आपण छान हे वाफवून घेणार आहोत। 5 मिनटानंतर बघूया। तर बघू शकता छान आपली शेवई शिजलेली आहे। एकदा हाताने चेक करायचं, शिजली नसेल तर अजून थोडा वेळ शिजवून घेऊ शकता तुम्ही। तर 5 मिनटात मस्त अशी शिजते। तर इथं मी अर्धा चमचा तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकला आहे। हे छान आपण परतून घेऊया। शेवई गरम असतानाच आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। जेव्हा तुम्ही बॉल्स बनवता ना त्याच्यामध्ये थोडंसं चीज पण टाकायचं। शेवई बॉल्स खूप मस्त लागतात। तर माझ्याकडे चीज नव्हतं म्हणून मी असे साधी सिंपल शेवई बॉल्स बनवले आहेत। नक्की करून बघा। आता हे सगळे बॉल्स आपण बनवून घेतले आहेत। आता जी आपली फोडणी आहे ना त्याच्यामध्ये आपण एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सगळे बॉल्स ठेवायचे आहेत। एकदम बारीक गॅसवर आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्त असे परतून घेतले आहेत आणि लगेच आपल्याला प्लेटमध्ये हे बॉल्स काढून घ्यायचे आहेत। मी गॅस बंद केलेला आहे। तुम्ही हे बॉल्स सॉससोबत खाऊ शकता। खूप मस्त लागतात। तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। काहीतरी वेगळी रेसिपी आहे। नक्की करून बघा आणि खरं सांगते खूपच मस्त होतात। तुमचे मुलं आवडीनं खातील। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। ओके बाय।